नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर अनिल जगताप पर्पल आर्ट प्रस्तुत T12 सीरीज मध्ये मी आपलं स्वागत करतो। बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 24 पॅटर्न या सब्जेक्ट बद्दल मी आज आपल्याला गाईड करणार आहे। या सब्जेक्ट मध्ये आपल्याला जे क्वेश्चन पेपरचा पॅटर्न आहे तो आधी समजून घ्यायचा आहे। तर ह्या सब्जेक्ट मध्ये टोटल 10 क्वेश्चन तुम्हाला मिळणार आहेत। त्यापैकी कोणतेही 5 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत आणि ह्या 5 क्वेश्चन मध्ये 2 क्वेश्चन हे सब क्वेश्चन असतील तुम्हाला, म्हणजेच एका क्वेश्चनला तुम्हाला 6 मार्क असतील आणि अशापैकी म्हणजे टोटल 10 क्वेश्चन्स हे तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत। म्हणजे अशा पद्धतीने टोटल 60 मार्काचा क्वेश्चन हा तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे। आता ह्या सब्जेक्ट मध्ये जर तुम्ही क्वेश्चन पेपर अटेम्प्ट करत असाल तर सिंगल अँड डबल्स मार्क्स तुम्ही कसे काय मिळवू शकतात। तर बेसिकली या पेपर मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर थेअरी अँड न्यूमेरिकल्स असे 2 प्रकारचे क्वेश्चन्स हे तुम्हाला अटेम्प्ट करायचे असतात। त्यापैकी थेअरी जर बघितलं तर थेअरीमध्ये जनरली काही क्वेश्चन्स हे डेफिनेशनचे विचारलेले असतात। तर डेफिनेशनचे जर तुम्ही बघितले तर सिंगल मार्क्सचे हे डेफिनेशन तुम्हाला विचारलेले असतात। त्याच्यानंतर न्यूमेरिकलचा जो पार्ट असेल तर तो जर तुम्ही ऑब्झर्व केला तर न्यूमेरिकल्स मध्ये त्याचे इक्वेशन्स तुम्हाला लिहायचे असतात किंवा फॉर्म्युला लिहायचा असतो। फॉर्म्युला लिहून त्याचे सबस्टिट्यूशन करायचे असतात। म्हणजे फॉर्म्युल्याचा 1 मार्क असेल, सबस्टिट्यूशनचा 1 मार्क असेल, असे स्टेप बाय स्टेप जर तुम्ही ते क्वेश्चन जर तुम्ही अटेम्प्ट केले म्हणजे न्यूमेरिकलचं जर अटेम्प्ट केला तर सिंगल आणि डबल्स हे मार्क्स तुम्ही मिळवू शकतात। आता आपल्याला ह्या सब्जेक्टचा स्टडी कसा करायचा आहे ते युनिट वाईज तुम्ही नोट डाऊन करून घ्या। पहिल्या युनिटमध्ये जे काही डेफिनेशन्स असतात ते तुम्हाला चांगल्या प्रकारे स्टडी करून घ्यायचे आहेत। नंतर त्याचं सिंगल लाईन डायग्राम जे आहे म्हणजे पॉवर सिस्टीमचं सिंगल लाईन डायग्राम ते तुम्हाला चांगल्या प्रकारे स्टडी करून घ्यायचं आहे। नंतर त्याचं स्टार डेल्टाचे जे काही कन्व्हर्जनचं डेरिवेशन आहे ते 100% विचारलं जातं, त्याचा स्टडी तुम्हाला चांगल्या प्रकारे करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर येतं मॅग्नेटिक सर्किट दुसरं युनिट। तर मॅग्नेटिक सर्किट हे जे दुसरे युनिट आहे ते थोडं कठीण आहे, भरपूरशा विद्यार्थ्यांना ते जमत नाही, पण त्याची थेअरी जी आहे ती तुम्हाला चांगल्या प्रकारे करता येऊ शकते। तर थेअरीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, थेअरीमध्ये जे मॅग्नेटिक सर्किटचं आणि इलेक्ट्रिकल सर्किटचं कंपॅरिझन आहे ते तुम्हाला करून घ्यायचं आहे। नंतर मॅग्नेटिक एनर्जी स्टोअर्ड इन मॅग्नेटिक सर्किट हे चांगल्या प्रकारे करायचं आहे। नंतर कोएफिशियंट ऑफ कपलिंगचं डेरिवेशन तुम्हाला चांगल्या प्रकारे करून घ्यायचं आहे। तर हे झालं युनिट नंबर 3। युनिट नंबर 2 युनिट नंबर 3 मध्ये तुम्हाला करायचं आहे एसी फंडामेंटल्स। एसी फंडामेंटलचे सुद्धा जे काही डेफिनेशन्स आहेत ते तुम्हाला चांगल्या प्रकारे करून घ्यायचे आहेत। नंतर याच्यामध्ये जे काही विशेष करून न्यूमेरिकल विचारले जातात म्हणजे जे काही एसी वेव्हफॉर्म आहे, एसी वेव्हफॉर्मचे न्यूमेरिकल्स हे विचारलेले असतात। नंतर प्युअर फॉर्म ऑफ RLN सर्किट, एल सर्किट हे तुम्हाला चांगल्या प्रकारे करून घ्यायचं आहे। विशेष करून एल सर्किटवर तुम्हाला चांगला भर द्यायचा आहे। याच्यानंतर येतं युनिट नंबर 4। युनिट नंबर 4 म्हणजे एसी सर्किट। तर एसी सर्किटमध्ये RL आणि RC सर्किट हे महत्वाचं आहे। तर त्यापैकी RL सर्किटवर तुम्हाला चांगला भर द्यायचा आहे। RL सर्किट जर तुम्ही चांगल्या प्रकारे केलं तर RC सर्किटमध्ये थोडेफार चेंजेस असतात, ते कोणते आहेत ते तुम्ही समजून घेऊ शकतात। त्याच्यानंतर जे 3 फेज सर्किटवर न्यूमेरिकल्स हे विचारले जातात, त्या बेसिकली 3 फेज पॉवर जे असतात 3 फेज पॉवरवर हे न्यूमेरिकल विचारलेले असतात। नंतर येतं युनिट नंबर 5। युनिट नंबर 5 मध्ये जे काही ऍप्लिकेशन्स असतात ते तुम्हाला मशीन्सचे जे काही ऍप्लिकेशन्स आहे, ट्रान्सफॉर्मरचं ऍप्लिकेशन, इंडक्शन मोटरचं ऍप्लिकेशन, सिंगल फेज इंडक्शन मोटरचं ऍप्लिकेशन, तर यांचे सगळे ऍप्लिकेशन तुम्हाला करायचे आणि प्लस याचे जे काही वर्किंग प्रिन्सिपल आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करून घ्यायचा आहे। याच्यानंतर येत आहे टॉप 5 क्वेश्चन्स। टॉप 5 क्वेश्चन्स म्हणजे पहिलं आहे सिंगल लाईन डायग्राम ऑफ पॉवर सिस्टीम येत आहे। नंतर एनर्जी स्टोअर्ड इन मॅग्नेटिक सर्किट येत आहे। त्याच्यानंतर RL सर्किट येत आहे। नंतर प्युअर फॉर्म ऑफ R सर्किट येत आहे, ते तुम्हाला चांगल्या प्रकारे करून घ्यायचं आहे। आणि युनिट नंबर 5 मध्ये जे काही ऍप्लिकेशन्स आहेत ते तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे। म्हणजेच फॉर एक्झाम्पल ऍप्लिकेशन इन 3 फेज इंडक्शन मोटर। तर हे जे टॉपिक आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करून घ्यायचा आहे। आता आपल्याला या सब्जेक्टचा स्टडी कसा करायचा आहे, क्वेश्चन पेपर कसा अटेम्प्ट करायचा आहे
याबद्दल आपण शिकणार आहोत. आता जसं मी तुम्हाला जे काही मेन पॉइंट्स हे सांगितलेले आहेत ते तुम्हाला लक्षात घ्यायचेच आहे. पण विशेष करून मागच्या सेमिस्टरमध्ये 2 क्वेश्चन पेपर हे तुम्हाला मिळालेले आहेत. तर या 2 क्वेश्चन पेपरचा चांगल्या प्रकारे एका नोटबुकमध्ये लिहून करायचा आहे, स्टडी करायचा आहे. म्हणजेच याची चांगल्या प्रकारे तुमची प्रॅक्टिस होणार आहे. आणि विशेष म्हणजे काय आहे की खूपसे विद्यार्थी या सब्जेक्टला घाबरत असतात. तर मित्रांनो, घाबरून जाऊ नका. विशेष म्हणजे काय की याची भीती जी आहे ती पहिल्यांदा तुम्ही काढून टाका. कारण काय आहे की जर भीती तुमच्या डोक्यामध्ये असेल तर ऐन वेळेस काय होतं, ज्यावेळेस तुम्ही पेपर लिहायला जातात तर तुमचं डोकं जे काय असेल ते सगळं ब्लँक होऊन जातं. तर भीती मनामध्ये तुम्ही बाळगू नका मित्रांनो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की चांगल्या प्रकारे तयारी ही तुम्हाला करायची आहे. मग ती कशी करायची आहे, ही जी काही 2 क्वेश्चन पेपर आहे मागच्या सेमिस्टरचे 60-60 मार्काचे जे 2 क्वेश्चन पेपर आहे त्याचा चांगल्या प्रकारे स्टडी करायचा आहे. आपल्या पर्पल हॅट इन्स्टिट्यूटमध्ये जे काही सोल्युशन आहे ते तुम्हाला दिलेलंच आहे. ते व्यवस्थित प्रकारे लिहून घ्या, त्याची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा. म्हणजे लिहून प्रॅक्टिस करा, म्हणजेच तुमची जो काही कॉन्फिडन्स आहे चांगल्या प्रकारे बिल्डअप होणार आहे. याच्यानंतर जे काही त्याच्यामध्ये जे काही नवीन टॉपिक आहेत, जर मी सांगितलेले तर टॉपिक असणारच आहे, पण या व्यतिरिक्त जे काही नवीन टॉपिक आहेत त्याच्यावर सुद्धा तुम्हाला भर द्यायचा आहे. आता नवीन टॉपिक म्हणजे काय की स्टार डेल्टा कन्व्हर्जन मध्ये जे काही न्यूमेरिकल्स आहेत ते तुम्हाला चांगल्या प्रकारे स्टडी करायचे आहेत. आणखी जे काही विशेष म्हणजे नवीन टॉपिक जे काय असेल ते तुम्हाला तिथं बघायला मिळणार आहे. तर त्याचा चांगल्या प्रकारे तुम्हाला स्टडी करायचा आहे. याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पेपर लिहायला जाणार आहे आदल्या दिवशी काय करायचंय, तुम्हाला त्याची जी काही डेफिनेशन्स आहेत ते व्यवस्थित प्रकारे पाठ करून घ्यायचे. त्याचे जे काही फॉर्म्युलेज आहेत, प्रत्येक युनिटचे जे काही फॉर्म्युलेज आहेत ते चांगल्या प्रकारे एका नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहेत, पाठ करायचे आहेत आदल्या दिवशी. आणि नेक्स्ट दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही पेपर लिहायला जाणार, सगळं जे साहित्य आहे ते व्यवस्थित प्रकारे आपल्या बॅगमध्ये घ्यायचं आहे. सगळ्या प्रकारचं साहित्य म्हणजे जे काही रायटिंग पॅड आहे, जे काही तुमचं पेन पेन्सिल वगैरे व्यवस्थित प्रकारे घ्यायचं आहे. आणि विशेष म्हणजे काय की हॉल तिकीट तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे. कारण काय की हॉल तिकीट जर तुमचं ऐन वेळेस गेलं, कुठंतरी म्हणजे मिसप्लेस जर केलं तर तुम्ही गडबडून जातात. आणि अशा पद्धतीने काय होतं, तुम्ही जे काही अभ्यास केलेला असतो तो विसरून जातात. तर हे तुम्हाला अवॉइड करायचं आहे. समजलं मित्रांनो. आता ज्यावेळेस तुम्ही पेपर लिहायला घेतात तर पेपर घेतल्यानंतर क्वेश्चन पेपर नीट वाचायचं आहे. कोणते क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करू शकता ते टिक करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर सिक्वेन्स तुम्ही डिफाईन करून घ्या की कोणता क्वेश्चन तुम्हाला चांगल्या प्रकारे लिहिता येतोय. अशा प्रकारे जे काही शेवटचं जे असेल म्हणजे जे काही क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करणार आहात, म्हणजे टोटल 10 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत, तर 10 क्वेश्चनचा सिक्वेन्स तुम्ही व्यवस्थित प्रकारे लिहून घ्या आणि तो अटेम्प्ट करा. असं काही बंधन नाहीये की तुम्ही सगळं सिक्वेन्शियलीच अटेम्प्ट करायला पाहिजे. तर कोणताही क्वेश्चन कुठेही स्टार्ट तुम्ही करू शकतात. पण विशेष म्हणजे काय करायचंय, तुम्हाला जोही क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट कराल तर नवीन पेजवर तुम्ही अटेम्प्ट करायला सुरुवात करायचं आहे. आणि त्याच्यानंतर न्यूमेरिकल्सचे जे काही गिवन आहे ते व्यवस्थित लिहून घ्या. त्याचे फॉर्म्युले जे काय आहे, रिक्वायर्ड फॉर्म्युले लिहून घ्या, त्याचं सबस्टिट्यूशन करा आणि ॲक्युरेट आन्सर हे तुम्ही फाइंड आउट करा. कारण काय आहे की हे स्टेपला न्यूमेरिकलमध्ये स्टेपला मार्क असतात. नंतर जे काही डेरिव्हेशन आहे, डेरिव्हेशन मध्ये काय आहे की सुरुवातीचं जे काही पॉइंट असतो ते व्यवस्थित लिहून घ्या. नंतर त्याचं जे काही सबस्टिट्यूशन असेल, जे काही प्रूफ्स असतील ते व्यवस्थित लिहा आणि फायनलायझेशन तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. समजलंय मित्रांनो. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, जे काही डायग्राम्स आहेत डायग्रामचं सुद्धा लेबलिंग व्यवस्थित करायचं आहे. तर अशा पद्धतीने नीट अँड क्लीन पेपर तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. समजलंय. आता महत्वाचा पॉइंट म्हणजे काय की टाइम मॅनेजमेंट. आता जसं तुम्ही 10 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत, म्हणजेच 5 क्वेश्चन असतील आणि 5 क्वेश्चनचे 2 हे सब क्वेश्चन म्हणजे टोटल 10 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. आता बघा मित्रांनो, टोटल सर्वचे सर्व विद्यार्थी 10 क्वेश्चन हे अटेम्प्ट करू शकत नाहीये. नंतर तुमच्याकडे 150 मिनिटं आहेत. 150 मिनिटं भागिले 10 जर केले तर 15 मिनिटं एका क्वेश्चनला तुम्हाला लागणार आहेत. पण तुम्ही जर विचार केला तर 10च्या 10 क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करू शकत नाही. काही विद्यार्थी 6 क्वेश्चन अटेम्प्ट करतात, काही विद्यार्थी 8 क्वेश्चन अटेम्प्ट करतात. म्हणजे जर विचार तुम्ही केला तर जास्तीत जास्त एक क्वेश्चनला तुम्हाला 20 मिनिटं हे लिहायला मिळतात. म्हणजे जर तुम्ही 6 क्वेश्चन जर अटेम्प्ट केले तर 8 क्वेश्चन जर अटेम्प्ट केले तर मॅक्स टू मॅक्स 18 मिनिटं तुम्हाला मिळतात. म्हणजे
18 मिनिटात चांगल्या प्रकारे एखाद्या क्वेश्चनचं आन्सर हे तुम्ही लिहू शकतात अशा पद्धतीने. आणि जर रिव्हिजन करायचं म्हटलं तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आदल्या दिवशी जे काही फॉर्म्युले आहे, फॉर्म्युल्यांचं जे काही डेफिनेशन्स आहेत ते लिहून पाठ करायचं आहे मित्रांनो. लिहून जर पाठ केलंय तर तुमच्या मेमरीमध्ये ते चांगल्या प्रकारे स्टोअर हे होऊ शकतं. म्हणजेच फॉर्म्युले डेफिनेशन हे तुम्हाला लिहून लिहून पाठ करायचे आहेत, म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्हाला आठवण राहणार आहे. अशा प्रकारची रिव्हिजन ही तुम्हाला करायची आहे. आदल्या दिवशी तुम्हाला चांगलं फ्रेश जे काय आहे ते तुम्हाला राहायचं आहे. कुठल्याच प्रकारचं टेन्शन हे तुम्हाला घ्यायचं नाहीये आणि एकदम फ्रेशरित्या तुम्हाला दुसऱ्या दिवशी पेपर अटेम्प्ट करायला जायचं आहे. आता ज्यावेळेस तुम्ही पेपर लिहित असतात तर महत्वाचं म्हणजे काय की व्यवस्थित प्रकारे तुम्हाला लेबल जे काही डायग्राम्स आहेत त्या व्यवस्थित लिहायचं आहेत. जे काही फॉर्म्युलेज आहेत ते व्यवस्थित लिहायचे आहेत. कोणत्याच प्रकारचं सबस्टिट्यूशन हे वेगवेगळं करायचं नाहीये. आणि विशेष म्हणजे काय करायचं आहे, खूपशे विद्यार्थी काही जर टॉपिक तुम्ही नाही जरी केले तरी चालेल, म्हणजे जर सुपरपोजिशन थेरम हे नाही जरी केलं तरी चालेल, मॅग्नेटिक सर्किटमध्ये जे काही न्यूमेरिकल्स आहेत तुम्ही नाही जरी केलं तरी चालेल, आणि यामध्ये जे काही ट्रान्सफॉर्मरचे जे काही न्यूमेरिकल्स आहेत ते जरी नाही केले तरी तुम्हाला जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही चांगल्या प्रकारे हे अटेम्प्ट करू शकतात. तर हे जर तुम्ही व्यवस्थित प्रकारे प्लॅन करून अभ्यास करून जर केला तर चांगल्या प्रकारे तुम्ही हा क्वेश्चन पेपर अटेम्प्ट करू शकतात. तर मित्रांनो, घाबरू नका, कॉन्फिडेंटली पेपर अटेम्प्ट करा. ऑल द बेस्ट, थँक्यू अँड गुड बाय.